परभणी महापौर आणि उपमहापौर पदाची आज निवडणूक पार पडणार आहे। सहलीवर गेलेले ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे नगरसेवक मध्यरात्री उशिरा परभणीमध्ये दाखल झालेत। त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। दरम्यान महापौर आणि उपमहापौर कोण होणार यासाठी रात्री उशिरापर्यंत बैठका सत्र सुरू होतं। माजूलाला, सय्यद इक्बाल आणि शरफुद्दीन सिद्दीकी तिन्ही नेत्यांकडून महापौर पदासाठी जोर लावण्यात येतोय अशी माहिती कळते। तर काँग्रेसकडून उपमहापौर कोणाला करण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर परभणीमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची आज निवडणूक पार पडणार आहे। तर सहलीवर गेलेले ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे नगरसेवक हे रात्री उशिरा परभणीमध्ये पुन्हा दाखल झालेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नाझीर खान यांच्याकडून। नाझीर, सध्या काय घडामोडी घडतायत परभणीमध्ये? नाझीर, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? हा दीपाली, आवाज येतोय माझा? बोला बोला, काय घडामोडी घडतायत सध्या तिथे? परभणी महानगरपालिकेत दीपाली आज 11 वाजता महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडणार आहे। तत्पूर्वी आपण पाहतोय गेल्या 2 दिवसापासून ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे नगरसेवक हे सहलीवर गेले होते। काँग्रेसचे नगरसेवक हैदराबाद येथे सहलीवर गेले होते, तर ठाकरे गटाचे नगरसेवक हे मुंबई येथे गेले होते। काल मध्यरात्री हे दोन्ही नगरसेवक परभणीत दाखल झालेले आहेत। खबरदारीमधून म्हणून दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांना रात्री हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवण्यात आले होते आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणावर या दोन्ही पक्षांची बैठकाचे सत्र सुरू होते। खरं तर दोन्ही काँग्रेस आणि ठाकरे गट दोन्ही एकत्रित निवडणुकीला, महापौर उपमहापौरच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आणि युती होणार असं निश्चित रात्री झालेलं आहे। मात्र ठाकरे गटाकडून कोण उमेदवार महापौर पदासाठी असणार याचे खलबत्ते रात्री उशिरापर्यंत सुरू होते। खरं तर माजी उपमहापौर माजूलाला, सय्यद इक्बाल आणि इतर असे 4 नावं आघाडीवर सध्या आहेत। मात्र आज 11 वाजता प्रत्यक्षात कोण महापौर आणि उपमहापौर होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीमध्ये ठाकरे गटाचा महापौर आणि काँग्रेसचा उपमहापौर होणार हे मात्र निश्चित झालेलं आहे। निश्चितच नाझीर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।